परभणीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडणूक मोडवर आलेला आहे। परभणीत आज महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। काँग्रेस भवनमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी या ठिकाणी गर्दा केल्याचं आपण पाहतोय। खरं तर काँग्रेसचे परभणीचे प्रभारी माजी मंत्री अनिल पटेल या ठिकाणी आले होते। सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, तुकाराम रेंगे, नदीम इनामदार सर्व मंडळी होते। खरं तर जिल्हाभराचे नेते काँग्रेसचे उपस्थित होते। अनिल पटेल माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज इच्छुक उमेदवारांची मुलाखती झाल्या, कसा प्रतिसाद आहे? प्रचंड प्रतिसाद आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोकांना ह्यावेळेस काँग्रेसला निवडून द्यायचं आहे। कारण की लोकांनी पाहिलं यांची भांडणवरती काय चालू आहे, कोण जेलमध्ये देतं, कोण राजीनामे देतात, आपण पाहिलेलं आहे। मंत्री जेलमध्ये गेले, तो आत्ताशी 2 विकेटा पडलेल्या आहेत, अजून किती विकेट पडतील सांगता येत नाही। आणि प्रत्येक वेळेस फडणवीस सांगतात मैं हूं ना, तुम्ही काही करा, मैं हूं ना, म्हणजे आत्तापर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही किंवा अटक झालेली नाही आहे। त्यामुळे लोकांची अपेक्षाभंग झालेला आहे, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे आणि युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाही, बेरोजगारी आहे। त्यामुळे लोक आज चिडलेले आहेत आणि सगळ्यात जास्त लोकांची इच्छा ही काँग्रेसकडे आहे। 165 वार्ड आहेत खरं तर परभणी महानगरपालिकेत। किती इच्छुकांनी आज उमेदवारासाठी मुलाखत दिली तुमच्याकडे? जवळजवळ 150 आणि याच्यामध्ये सगळ्या समाजातील, सगळ्या जाती धर्मातील लोकांनी मागणी केलेली आहे। एकच असा पक्ष आहे की जिथं सर्व जाती धर्माला एकत्रितपणे ठेवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। माझ्यासारखा मायनॉरिटीचा माणूस 2दा आमदार होतो, मंत्री होतो, हेच काँग्रेसमध्ये दिलेलं आहे, सर्व धर्म समभाव। आणि तीच परंपरा परभणीमध्ये होणार आहे। परभणीचा महापौर हा काँग्रेसचा होणार आहे। मागच्या वेळी जे महापौरपती होते सुरेश वरपुडकर, ते आता तुमच्या मध्ये नाही आणि भाजपमध्ये गेले। किती कॉम्पिटिशन आहे त्यांचा? काही नाही, याच्या आधी ते गेलेलेच होते, तसे ऑलरेडी ते आधीच गेलेले आहेत। ज्यावेळेस आमदारांची मतं फुटले होते ना, त्याच वेळेस ते गेलेले आहेत। त्याच्यामुळे जास्त फरक काही पडणार नाहीये। उलट सुरेश दादा आहेत, बाबाजानी आहेत, रेंगे पाटील आहेत, आमचे फारुकी साहेब आहेत, आमचे निरीक्षक प्रभारी, ह्या सगळ्यांनी जे एक मोठ बांधलेली काँग्रेसची, ह्यावेळेस ठरवलेलं आहे ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे। कारण याच्यानंतर तुम्ही पाहिलं एक कायदे असे होऊ लागलेले आहेत का लोकांना आता कोणाला न्याय सुद्धा मागता येणार नाही। स्क्रुटनीमध्ये जर फॉर्म रिजेक्ट झाला तर अपील सुद्धा नाही, हे पहिल्यांदा पाहू लागलो आम्ही। इतकं जर मला वाटतं इलेक्शन कमिशनर सरकार ह्या पद्धतीने जर निवडणूक लढत असेल तर पुढे कोणाला निवडणूक लढवण्याची गरजच पडणार नाही। या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे का? 65 जागा का समविचारी पक्षांसोबत युती करणार आहे? कारण दिवस फार कमी राहिले। महाआघाडीशी लढायची आमची सगळ्याची इच्छा आहे। कोणासोबत बोलणं चालू आहे? बोलणं चालू आहे सगळ्याशी। येथील खासदार असतील, आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे लोक असतील, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि हा मोठा भाऊ म्हणून आम्ही ह्या मागणी करणार आहोत। काँग्रेस मोठा भाऊ आहे। मोठा भाऊ उभाटाला लहान भाऊ म्हणून घेणार का सोबत? घेणार, प्रश्नच नाही। महाराष्ट्रामध्ये घेतलेलं आहे तर इथं घ्यावंच लागेल। आमची इच्छा आहे का समविचारी पक्षाच्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे। जातीवादी शक्तीला जर गाडायचं असेल तर आपण एकत्रितपणे लढलं पाहिजे। जे लोकसभेमध्ये आम्ही दाखवून दिलं, सगळे एकत्रित आले म्हणून लोकसभेमध्ये आपण इथं जिंकू शकलो, विधानसभेत जिंकू शकलो। त्यामुळे आता सगळ्यांची एकत्रितपणे बेरीज केली तर त्याचा फायदाच निश्चितपणे होणार आहे। पटेल साहेब, 26-27 दिवस राहिलेले आहे केवळ मतदानासाठी। नेमकं हे युती आणि आघाडी संदर्भात चित्र कधीपर्यंत स्पष्ट होणार? 8 दिवसामध्ये होऊन जाईल, 8 दिवसात काहीच अडचण नाही। काँग्रेसचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर खरं तर काँग्रेसची मंडळी होती। खरं तर अद्यापही काँग्रेस सकारात्मक आहे, महाविकास आघाडी होईल असं अनिल पटेल यांनी स्पष्ट केले। मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।